नमस्कार मैत्रिणी, शिवण क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी रेणुका पाटील. तुम्हाला हे बघा 4 टक्स ब्लाऊजची आपली स्टिचिंग चालू आहे आणि आज बाही कशी जॉईन करायची ते सांगणार आहे मी तुम्हाला. हे बघा, त्याच्या आधी महत्त्वाचे टिप्स म्हणजे हे बघा, आपलं शोल्डर चेक करून घ्यायचं. हे आणि हे दोन्ही पण बरोबर आहे का नाही असं बघून घ्यायचं. कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचं, जे जास्त आहे ते. त्याच्यानंतर दुसरी टिप्स हे बघा, इकडनं कमरेचा पट्टा, कंबर साईड आणि हे पाठीमागचा भाग आणि पुढील भाग असं दोन्ही पण व्यवस्थित बघून घ्यायचा, कमी जास्त आहे का काय. जो जास्त असेल तो कट करून घ्यायचा. आता हे बघा, हा थोडासा मागील भाग जास्त वाटतो, तर आपण हे असं व्यवस्थित कट करून घेणार आहोत. हे असं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचं गोलाकार देऊन. हे बघा, आता बरोबर झालेलं आहे. इकडे पण हे असं थोडंसं फिनिशिंग व्यवस्थित करून घ्यायची आणि आपण आता बाही जॉईन करणार आहोत. तर बाही जॉईन कशी करायची ते मी तुम्हाला सांगते आता. हे बघा, बाहीचं बरोबर मध्य इथं काढून घ्यायचा. अशी थोडीशी हे करायचं, टोक नोच करायची याला, म्हणजे आपल्याला मध्य कळला पाहिजे. त्याच्यानंतर पुढील भाग, हे बघा, पुढील भाग कमी असतो, मागील भाग जास्त असतो. हा कट केलेला जो भाग आहे तो पुढे आला पाहिजे. हे बघा, अशा समोरासमोर ठेवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आपण मग एक एक करून ब्लाऊजला जॉईन करणार आहात. हे बघा, जॉईन करताना काय करायचं, हे बघा, इथे मध्य काढून जिथं घेतलेलं आहे ते टोक बरोबर आपलं इथं आलं पाहिजे. हे बघा, याच्यावरच आलं पाहिजे, हे शोल्डरवर. हे बघा, इथे आलं पाहिजे. त्याच्यानंतर पाठीमागून बघायचं आपलं पायपिंग पट्टी अशी आहे की अशी आहे. हे बघा, अशी आहे, अशीच ठेवायची आणि त्याच्यानंतर इथून अशी सरळ असं व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. हे बघा, मी तुम्हाला टिप मारून दाखवते. हे पहा, मी दोन्ही बाजूनी बाही जॉईन करून घेतलेली आहे. आपल्या दोन्ही बाही जॉईन झालेली आहे. आता बाही जॉईन केल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हे बघा, हे शोल्डर आणि हे बाहीचं आपलं शोल्डर, हे दोन्ही शोल्डर बरोबर आले का नाही ते चेक करायचं. हे बघा, हे असं इथे धरायचं आणि हे इथे. हे बघा, हे दोन्ही लाईन बरोबर आल्या पाहिजे. त्याच्यानंतर तसंच लगेच पुढे आपली बाही चेक करून घ्यायची. हे बघा, बाही पण बरोबर आलेली आहे आपली आणि शोल्डर पण बरोबर आलेलं आहे. जर समजा इथे थोडंसं कमी जास्त झालं, असं झालं समजा, इतके शोल्डरमध्ये 1/2 इंचाचा फरक पडतो. जर पडला ना तर काय करायचं, आतमध्ये जे टिप मारतो ना आपण, ती परत इथे 1/2 इंचाची अशी सेपमध्ये व्यवस्थित टिप मारून घ्यायची. वाटलं नाही पाहिजे की आपण टिप मारली म्हणून. अशी बरोबर व्यवस्थित टिप मारून घ्यायची आणि बरोबर दोन्ही पण सेम करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा, आता फिटिंग करणार आहोत आपण. हे बघा, फिटिंग करताना पण परत आपण इथे बघायचं, हे दोन्ही व्यवस्थित आले का नाही हे असं बघून घ्यायचं. आणि जर समजा व्यवस्थित नाही आले तर काय करायचं ते सांगते मी तुम्हाला. हे बघा, जर समजा कमी जास्त जर झाला ना, पुढचा भाग जर जादा झाला ना, तर इथे इथे आपण जो टक्स मारलाय ना तो परत 1/2 इंचाचा एक्स्ट्रा घ्यायचा इकडे. आणि थोडंसं आता हे आपण आतमध्ये टाकलेले आहे, इथे काहीच नाही करायचं. आणि इथे आपल्याला थोडीशी अशी क्रॉसमध्ये थोडीशी टिप मारून घ्यायची आणि व्यवस्थित करून घ्यायचं. जर समजा मागचा भाग जर मोठा झाला तर हे बघा, इथे थोडीशी अशी क्रॉस लाईन मारून घ्यायची आणि इथे टिप मारून घ्यायची आहे. पण आपल्याला तशी काही गरज पडलेली नाही आहे. हे बघा, आपल्या दोन्ही पण बरोबर आहे. मग आता सरळ एक टिप मारून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, सरळ एक टिप मारून घेणार आहोत आपण. आता 4 टक्स ब्लाऊजची आपण फिटिंग बघणार आहोत. हे बघा मैत्रिणींनो, आता हे बघा, मी सरळ टिप मारून घेतलेले आहे, आपलं बरोबर आलेलं आहे. हे जे एक्स्ट्रा आहे ना ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. हे बघा, हे असं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा, दुसऱ्या साईडनी पण अशी टिप मारून घ्यायची आहे, त्याचं पण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. आणि आता हे बघा, आतमध्ये असं हे करायचं आणि याच्यावर हे बघा दाबटीप द्यायची आहे इथून. हे बघा, हे बघा, त्याच्यानंतर हे बघा, अशी 1/2 इंचावर टिप मारून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण ब्लाऊजची फिटिंग करणार आहोत पूर्ण. आतमध्ये आपलं 40 4 टक्सचं ब्लाऊज होतं हे, तर 40चा चौथा भाग काढायचा, 10 इंच. हे बघा, इकडनं हे पूर्ण मोजायचे आहे इकडनं आणि 10. हे बघा, इथे एक टिप मारून घ्यायची आहे. हे बघा, इथे एक हे करणार आहोत आपण. आणि त्याच्यानंतर आपली बाहीची फिटिंग बघायची किती आहे, जुन्या मापाच्या ब्लाऊज दिलेली. आणि त्याच्यानंतर कमरची पण आपण तसंच करणार आहोत. तर हे बघा, अशी टिप मारून घ्यायची आहे. हे बघा, बाहीचं माप असं घेऊन घ्यायचं आहे. आता ही फिटिंग किती आहे बघायची, 7.25ची आहे. तर आपण इथं 7.25वर टिक करून घेणार आहोत.
हे बघा इथे 7.25 वर अशी टिक करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर कमर कसं मोजायचं ते सांगते मी तुम्हाला. हे बघा हे ब्लाऊज धरलेलं उलटं आणि हे पण उलटंच धरायचं. इथून आपण असं सुरुवात करायची कमर मोजायला. किती आहे बघून घ्यायचं, एक्स्ट्रा किती येतं बघायचं आणि तेवढंच फिटिंगमध्ये करायचं आहे आपल्याला. हे बघा इतकं एक्स्ट्रा येतं आहे आपलं, तर एवढ्याचीच आपल्याला फिटिंग करायची आहे. तर आपल्या इथं हे बघा 4 येतं, 4 भाग करायचे. हे बघा मग आता काय करायचं, हे बघा इथे 1 इंचवर आपल्याला खून करायची आहे. टिक करून घेणार आहोत आपण ही 1 इंचाची आणि अशी ही, आणि ही आपली 7.5ची. हे बघा अशी लाईन मारून घ्यायची व्यवस्थित. त्याच्यानंतर इकडनं पण तसंच करायचं आहे. इकडनं पण इथे 1 इंच, कमरच्या साईडने आपलं 1 इंच येतं. हे बघा आणि इकडनं 10 घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा आता मी काय करणार आहे, हे बघा इथून धरायचं पट्टीपासून आणि इथपर्यंत. हे बघा हे 10 येतं आपलं आणि हे 7.25ची बाही आहे, तर आपण 7.25 घेणार आहोत. आणि ही लाईन मारून याच्यावर आपण फिटिंग करणार आहोत. हे बघा इथे 1 लाईन मारायची, इथे 1 मारायची, 3 लाईन मारायच्या आहे आपल्याला फिटिंगसाठी. ठीक आहे, तर मी आता तुम्हाला मारून दाखवते. हे बघा व्यवस्थित असं फिनिशिंग करून घ्यायचे. हे बघा व्यवस्थित टिपा मारलेले आहे, 1 2 3 4 टिपा मारलेल्या आहेत आपण. त्या अशा प्रकारे पूर्ण आपलं ब्लाऊज शिवून झालेलं आहे 4 टक्सचं. हे बघा तुम्हाला कशी वाटली स्टिचिंग नक्कीच कमेंटमध्ये सांगत जा. हे बघा आणि लाईक सबस्क्राईब करायला सगळेच विसरताय. लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि आपलं हे ब्लाऊज पूर्ण झालेलं आहे. आपण हे बघा आपल्याला आता नॉट लावायचे असेल तर नॉट पण लावू शकतो, किंवा गळ्याला आपल्याला गळ्याला लेस किंवा नॉट लावायचे असेल तर लावून घ्यायचे आपण. हे बघा पायपिंग पण केलेली आहे मी, पायपिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, ब्लाऊजचे पण बरेच व्हिडिओ टाकलेले आहे, ते पण बघा. आणि आपलं 4 टक्स ब्लाऊज रेडी आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.